गुड मॉर्निंग आहे. थंडी तर खूप जास्त आहे. इथला वातावरण सुद्धा चेंज होतोय. क्लायमेट 5 वाजता कालोख पडते. आपल्या इकडे 6 वाजता पडते, इथं 5 वाजता पडते. हिवाळ्यात पुरीला पाणी पडला थोडा थोडा. तर जाऊ ब्रिजवरती. सकाळ सकाळच आम्ही ब्रिजवरती आले. आमचा रूम ब्रिजच्या समोरच आहे. हा आहे पुरी ब्रिज. एकदम टाकाटाक एकदम सुंदर ब्रिज आहे हा. आपला रूम आहे ताज हॉटेल. तर जायचं आहे रूमवरती. मग दर्शन घेण्यासाठी जाऊ आम्ही. घोडा. तर आपण दर्शन घेणार ओमकारेश्वर मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. बस आतमध्ये एंट्री करायचं आहे आपल्याला. हा बा कृष्णाचा झुला. रामाची मूर्ती आहे. जय श्रीराम. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. त्यात हनुमान पण सुद्धा आहे. मथुरेला वृंदावन तर खूप सुंदर आहे. आता इथं सुद्धा आहे मिनी वृंदावन. चला बघूया कसं काय आहे वृंदावन. खूप सुंदर दिसते इथून तर. आपण आलो मिनी वृंदावन आहे हा. मथुरा बघितलाच आहे आपण. तर हा पण खूप सुंदर. तर गाईज बघा मिनी वृंदावन सुद्धा खूप सुंदर दिसते. कृष्ण सुदामाची भेट झाली होती तेव्हाचा. वनवासला गेलं होतं तर हे पाळलं. जेव्हा रामाने बाण मारला होता फटेतून. तर हा आहे समुद्र मंथन. बघू शकता तुम्ही. हे आहे कोकण. लक्ष्मीनारायण. या हॉलमध्ये श्रीकृष्णाच्या बालपणीचं रहस्य आहे.
आपण चंदन सरोवर मंदिर तलावच्या मधोमध आहे. असं पाण्यात पाहतो. वा चला आता नेक्स्ट मंदिर कुठलं आहे तर बघायला मिळेल. हा चौरस्ता इथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने रथयात्रा भरत असते. आता आपण आणलेलं सखी गोपाल मंदिर. जयकार तेरी जो गाता परिक्रमा है लगाता जयकार तेरी जो. चला बॅक टू होम. आता जायचं आहे आम्ही घरी. 8 दिवस कसे गेले पत्त्यात न लागले. तर आता आम्ही पुरी स्टेशनला जात आहे. काल बसलो 7ला गाडी कोलकात्याची 8ला पोचलो. टोटल 11 तास लागला आपल्याला कोलकात्यातून पुरीला यायला. आता आहे 9:30ची ट्रेन आहे. पब्लिक तर खूप होती. 38 जण होतं टोटल. मी ट्रेनमध्ये बसलो तर रिझर्वेशन सीट कसं असतं बघा. पहिला दुसरा तिसरा. तर माझा आहे वरती सीट. ते एकदम मजा केलंय ट्रेनमध्ये. ट्रेन टाइमपास ट्रेनमध्ये पत्ता घालतो मी. सर्वांचं सीट नंबर भेटला का बघूया. चेक करतो सर्वांचा. फायनली आम्ही कल्याणला पोहोचलो 10:30 वाजता.